नळदुर्ग परिसरातील वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता या भागात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि सर्व सोयीसुविधायुक्त वॉकिंग ट्रॅक तात्काळ उभारण्यात यावा, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने नळदुर्ग नगर परिषदचे नगराध्यक्ष व त्याचबरोबर मुख्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. अपघाताचा धोका आणि आरोग्याची हेळसांड. नळदुर्ग शहरातील सध्या नागरिकांना फिरण्यासाठी कोणतीही अधिकृत जागा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक नागरिक, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मुख्य रस्त्यावर फिरायला जावे लागतात. रस्त्यावर वाहनांच्या वर्दळीमुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून छोटे मोठे अपघात वारंवार घडत आहे. तसेच चालण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने नागरिक व्यायाम व योगाकडे दुर्लक्ष करत आहे, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा प्रमाण वाढण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. भ्रष्टाचार मंचचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शोएब काझी यांनी हे निवेदन दिले असून नगर परिषदेने तात्काळ या कामाची योग्य जागेची निवड करून तातडीने निधी मंजूर करावी, अशी आग्रह मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शोएब काझी यांनी दिला आहे. नमस्कार, मैं शोएब काजी, भ्रष्टाचार विरोधी मंच उस्मानाबाद धाराशिव जिला अध्यक्ष। आज हम नळदुर्ग नगर परिषद यहाँ पे आए हुए हैं निवेदन करने के लिए कि नळदुर्ग में एक वॉकिंग ट्रैक हमको वो जगह उपलब्ध करके दो बोल के। अपने नळदुर्ग में अपने माओ बहनों बुज़ुर्गों को कई बीपी, शुगर और हार्ट अटैक के पेशेंट हैं, उनके लिए यहाँ पर फिरने के लिए कोई जगह नहीं है। तो मैंने यहाँ पर नगर अध्यक्ष साहब से विनती की और निवेदन दिया कि हमारे माओ बहनों और जो बुज़ुर्ग हैं, जो यंग पीढ़ी है, उनके लिए वॉकिंग ट्रैक तैयार करके दो बोल के हमने उन्हें निवेदन दिया। नळदुर्ग नगर परिषद के नगर अध्यक्ष ने हमको बहुत अच्छा रिस्पांस दिया। उन्होंने कहा कि ये बहुत अच्छा सुझाव है और इसके ऊपर हम जल्द से जल्द काम करेंगे और आपको बहुत अच्छी हम खबर देंगे। धन्यवाद।